ताण येण्याची आणि टेन्शन येण्याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात। काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप जास्त प्रमाणात ताण येतो, तर काही लोकांना त्याच मोठ्या गोष्टीवरून एकदम छोटा ताण येत असतो। प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकते। तसेच शारीरिक आणि मानसिक हे दोन प्रकारामध्येही विभागलेले आहेत। शारीरिक म्हणजे बाह्य, ते म्हणजे कोणते? कामाच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात टेन्शन असणे, धावपळ, ट्रेन पकडण्याचं टेन्शन, कामाच्या ठिकाणी काही लोक बोलत असतील, राजकारण, ही याची बाह्य कारणे आहेत। अंतर्गत कारणे म्हणजे कोणती? अंतर्गत म्हणजे नैराश्य येणे, खूप जास्त प्रमाणामध्ये आतून असं ताण येते, वाईट वाटणे, छोट्या छोट्या गोष्टीचे आतून वाईट वाटणे, कोणी आपल्याला काय बोलले की आपल्याला वाईट वाटणे, ही याची अंतर्गत कारणे आहे। तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। त्या टिप्सचा तुम्ही जर जीवनामध्ये तुमचा वापर केला तर तुमचा ताण भरपूर प्रमाणामध्ये कमी होईल। तर चला मग करूया सुरुवात। पहिल्यांदा आपण थोड्या प्रमाणात मेडिटेशन करूयात। बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवणे, पाठीचा कणा एकदम सरळ पाहिजे या पद्धतीमध्ये, आणि सुखासनमध्ये बसणे एकदम सिंपल, हाताची चीन मुद्रा आणि स्लोली डोळे बंद करणे। दीर्घ श्वास घेणे, श्वास सोडणे, त्यानंतर पूर्ण आपल्या नाकावरती कॉन्सन्ट्रेशन करणे, आपल्या नाकावरती लक्ष केंद्रित करणे, स्लोली स्लोली। बाहेरून येणारी हवा पूर्ण पॉझिटिव्ह आहे, फ्रेश आहे, ती आपल्या शरीरामध्ये जाऊन आपण देखील फ्रेश होणार आहे। जस्ट इमॅजिन। आणि आपण जो बाहेर आवाज सोडतोय ते पूर्ण निगेटिव्ह थकवा पूर्णपणे आपल्या शरीरातून निघून जात आहे। दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे, आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे। दीर्घ श्वास घेणे आणि श्वास बाहेर सोडणे। आपल्या डोक्यातील विचार हळूहळू कमी होत आहेत। जसे विचार येतील त्याला काही प्रतिसाद देऊ नका। हे असं ते तसं काहीच बोलायचं नाही, विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या। जसे वरती आपल्या आकाशात ढग येत असतात, जात असतात, त्याच पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये विचार येऊ द्या आणि जाऊ द्या। काहीच प्रतिक्रिया देऊ नका। फक्त आणि फक्त आपल्या नाकावरती कॉन्सन्ट्रेशन करा, कशी हवा आतमध्ये जात आहे आणि येत आहे। त्यानंतर दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे। अजून एकदा दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे। यानंतर ओम चॅन्टिंग करणे 1 वेळा, स्लोली स्लोली। दीर्घ श्वास घेणे, त्यानंतर हात एकमेकांवरती घासणे, या पद्धतीने स्लोली स्लोली।
आणि डोळ्यांवरती ठेवणे. शांती शांती शांती. या पद्धतीने तुम्ही हे 5 वेळा करू शकता. जर तुम्ही माझ्याबरोबर करत असाल तर तुम्हाला नक्की समजेल की हे तुमच्यासाठी किती उपयुक्त आहे. आपलं टेन्शन चुटकीसरशी असं जाऊ शकते. यानंतर तुम्ही भ्रामरी प्राणायाम करणे. पूर्ण आपले जे थंब आहे ते पूर्ण कान बंद करणे. स्टेप बाय स्टेप दाखवते. तुम्हाला खूप जास्त प्रमाणात टेन्शन आलं असेल तर व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत या पद्धतीने सगळा क्रम करायचा. पहिलं मेडिटेशन, भ्रामरी प्राणायाम आणि त्याच्यानंतर मी सांगते. असं पूर्ण लाईनशीर केल्यानंतर तुम्हाला शेवटी समजेल की कसं वाटत आहे. फ्रेश एकदम वाटतं. तर पूर्ण आपले जे अंगठा आहे त्याने पूर्ण कान बंद करणे. आपले स्लोली स्लोली स्टेप बाय स्टेप बघा कसं करते मी. आणि माझ्यासारखं पूर्ण करा. आणि नंतर डोळे बंद करणे. हात आपले ते असे लूज ठेवायचे नाही. हात एकदम टाईट आणि सरळ. दीर्घ श्वास घेणे. श्वास घेणे. श्वास घेणे. आणि रिलॅक्स. थोडा वेळ थांबणे या पोझिशनमध्ये. and relax. त्यानंतर डोळे उघडणे पूर्ण. भ्रामरी प्राणायामामुळे काय होते, जे आपल्या अंतर्गतला आवाज आहे, आतील आवाज आहे तो आपण ऐकतो. बाहेर पूर्ण कान, डोळे सगळे आपले अवयव पूर्ण बंद केल्यामुळे काय होते, बाहेरचे आवाज येणे पूर्ण बंद होतात. बाहेरचे जे विचार आहेत ते पूर्णपणे थांबतात. बघा, भ्रामरी प्राणायाम एकदम इफेक्टिव्ह असा आणि एकदम उपयुक्त प्राणायाम आहे टेन्शनवरती. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. कसं असते की बाहेरचे आपले जे बाहेर आपलं कान चालू असते, आपले डोळे उघडे असतात, बाहेर आपण जग सगळे बघतो. त्यामुळे कोण काय बोलते, कोण आपल्याला कसं बोलते, काय होते बाहेर आपण बघतो आसपास, आणि आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये टेन्शन येत असते. बघा, त्यामुळं ह्या प्राणायाममध्ये काय होतं की सगळे आपण बंद करतो. आपले अवयव म्हणजे आपले जे भाग आहेत, जे कानाचे आपले डोळे पूर्णपणे बंद करतो आपण, आणि आपण आतील साऊंड आपला ऐकतो. बघा, ज्यावेळेस आपण हे सर्व बंद करतो, आपल्या आतील साऊंड ऐकतो, तेव्हा पूर्णपणे आपण शांत झालेलो असतो. बघा, जेवढा आपण आपल्याला राग आलेला असते, टेन्शन आलेलं असते, ते पूर्णपणे कमी होते. तुम्ही एकदा माझ्याबरोबर नक्की करून बघा. तुम्हाला समजेल की मी किती म्हणजे बोलण्यामध्ये किती खरेपण आहे, किती म्हणजे खऱ्याने मी बोलते, की स्वतः मी रोज करते. त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की भ्रामरी प्राणायाम मी स्वतः रोज करते. त्यामुळे काय होते, रागावर आपलं कंट्रोल येते. आपल्याला जे टेन्शन येते ते सहसा लवकर आपल्याला टेन्शन येत नाही. आपण ज्या गोष्टी बोलतो तात्पुरते येते, एकदम 2-3 मिनिटासाठी. कोण काय बोललं, कोण आपल्याला बोलून गेलं की थोड्या वेळापुरतं वाईट वाटते. त्यानंतर आपण लगेच आपल्याला सावरतो, आपण लगेच तत्पर होतो की आपल्याला टेन्शन नाही आलं पाहिजे. आपोआपच त्या गोष्टी घडत जातात. त्यामुळे तुम्ही भ्रामरी प्राणायाम तर दररोज करा. कारण रोज आपल्या कोणत्या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन येत असतो, ताण असते, घरात एकदम वादविवाद असतो. बघा,
प्रत्येक गोष्टीमध्ये असते, नात्यामध्ये नातेवाईक कोण फोन करून आपल्याला काहीतरी बोलत असते, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असते. मी तुम्हाला सांगते म्हटलं माझ्या पण जीवनामध्ये घडतच असते, पण ते घडल्यानंतर त्याला कसं आपण हँडल करतो, कसं आपण त्यातून स्वतःला अलगदपणे बाहेर काढतो, हे पण तेवढेच महत्त्वाचे आहे बघा. त्यामुळे हा प्राणायाम तर तुम्ही नक्की करून बघा. यानंतर आपण बघूयात की आपले कुठले प्रेशर पॉईंट आहेत शरीरातले, ते प्रेस केल्यानंतर आपला थकवा पूर्णपणे नाहीसा होईल, दूर होईल. तर हे प्रेशर पॉईंट, आपली जी मान आहे, मानेच्या थोड्याशा पाठीमागं हा पॉईंट पूर्ण प्रेस करणे स्लोली. तुम्ही असं रोटेशन गोल गोल फिरवलं तरी चालेल, प्रेस केलं तरी चालेल. 10 वेळा मी काउंट करते, 1 2 3 असं 10 वेळा करते. ते 10 वेळा पूर्ण दाबून ठेवणे किंवा गोल गोल फिरवणे, जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात तसे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. त्यानंतर कानाचा जो कठीण भाग आहे, कानाच्या पाठीमागे जो असतो, आपले जे हाड आहे, हाडाच्या खाली जो सॉफ्ट भाग आहे, तो सॉफ्ट भाग आपल्या हाताने वरच्या भागाला प्रेस करणे. आता जो हात आहे वरच्या भागाला असं प्रेस करणे, तोच भाग असं दाबून ठेवायचा नाही, वरच्या भागाला असं प्रेस करणे स्लोली असं वरती प्रेस करणे स्लोली. जास्त ताप द्यायचा नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. त्यानंतर जे आपले नाक आहे, नाकाचा हा भाग इथला, जे आपले नाक इथे संपते, हा भाग पूर्ण प्रेस करणे. एका हाताने केलं तरी चालेल, 1 फिंगरने केलं तरी चालेल. स्लोली डोळे बंद करणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. त्यानंतर जो आपल्या नाकाचा आणि ओठ आहे, जे आपले नाक आणि ओठ त्यातील मधला भाग पूर्ण प्रेस करून दाबणे, स्लोली डोळे बंद करणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. त्यानंतर आपले डोळे जिथे संपतात तिथून पूर्णपणे वरचा आहे, तर वरती असंच प्रेस करणे वरच्या भागाकडे स्लोली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. त्यानंतर भुवयाच्या मध्यभागी पूर्ण एका हाताने प्रेस करणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and रिलॅक्स. हे पॉईंट तुम्ही प्रेस केल्यामुळे काय होते, आपल्याला रिलॅक्स वाटते आणि फ्रेश वाटते, टेन्शन पूर्णपणे नाहीसे होते. यानंतर आपण बघणार आहे काही टिप्स. मी तुम्हाला एकच टिप देणार आहे, ती टिप तुम्ही यूज केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जो टेन्शन येतं, ताण येतं, तो पूर्णपणे नाहीच होईल. काय करायचं, जेव्हा पण आपल्याला टेन्शन येतं, सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पण आपल्या घरात आल्यानंतर बाहेरचं टेन्शन असेल, घरातील टेन्शन असेल, त्यावेळेस काय करायचं, जेव्हा पण आपल्याला टेन्शन येतं तेव्हा आपल्या आवडीच्या जागेला जाऊन बसायचं. खिडकीजवळ असू द्या, गॅलरीत असू द्या किंवा घराच्या वरती असू द्या, कुठली पण आपल्या घरामधली कोणती पण आपली आवडती जागा असेल त्या जागेवरती जाऊन बसणे, पूर्णपणे बॅक साईड याच पद्धतीमध्ये बसणे आणि पूर्णपणे डोळे बंद करणे. डोळे बंद केल्यानंतर पूर्ण आपल्या श्वासावरती आपले लक्ष केंद्रित करणे आणि असे फील करणे की जी पण बाहेरची हवा आतमध्ये जात आहे, पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये जात आहे, पूर्ण आपली फ्रेश अशी हवा आतमध्ये जात आहे. आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा असे फील करणे की शरीरातील निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह विचार हे बाहेर पडत आहे
हे पूर्णपणे फील करणे. आणि जे पण आपल्या डोक्यामध्ये विचार येत असेल तर त्या विचाराला प्रतिक्रिया द्यायची नाही. हे असं कसं काय, मग मला ते तसं कसं काय बोललं, मग ऑफिसमध्ये असंच कसं काय झालं, माझ्याच बाबतीत असं कसं काय होतं. हे फक्त आपल्या बाबतीत होत नसतं, हे बाहेरून सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. फक्त ते आपल्याला माहिती नसते की कोणाच्या घरात काय घडते, बाहेर काय घडते. काही लोक बोलतात तर काही बोलत नाही. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असते. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याच बाबतीत फक्त होत नसते, सगळ्यांच्या बाबतीत होत असते. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, रिलॅक्स राहणे आणि मी सांगेल तो हा उपाय करणे की शांत बसणे आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करणे. त्यामुळे काय होईल की ताण आला असेल, टेन्शन असेल, खूप जास्त प्रमाणामध्ये जर टेन्शन असेल तर ते पूर्णपणे कमी होईल आणि आपले जे विचार असतील ते पण एकदम स्टेबल होतील, एकदम स्थिर होतील आणि रिलॅक्स वाटेल. हे तुम्ही फक्त 10 मिनिटं करणे. 10 मिनिटं बसणे, अलार्म बसायचं 10 मिनिटाचा. 10 मिनिटं अलार्म वाजले की उठायचं. मोबाईल एकदम साईडला ठेवणे. ज्यावेळेस टेन्शन येतो, ताण येतो, मोबाईलमध्ये अजिबात बघायचं नाही, मेसेज करायचं नाही कुणाला किंवा फोनवरती बोलत बसायचं. त्याने काही होत नाही. ते फक्त म्हणत असते हा आमच्या पण आयुष्यात आहे, तुमच्या पण आयुष्यात, सगळे आपापलं सांगत असतात. त्यामुळे काहीच बोलायचं नाही, मोबाईल एकदम साईडला ठेवणे आणि हे करून बघणे. हे नक्की एकदा करून बघा. आणि दुसरं म्हणजे शांत राहणे. शांत एकदम, कोणी काही का बोले ना, आपण एकदम शांत राहणे, आपल्या विचारामध्ये राहणे, शांत राहणे, आपल्या कामावर फक्त फोकस करणे. त्यामुळे जर तुम्हाला टेन्शन आलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा मी मेडिटेशन सांगितलेले, ध्यान सांगितलेले, कसं कॉन्सन्ट्रेशन करायचं, आपल्या नाकावरती विचारांवरती कसं कंट्रोल करायचं, विचार येत असेल तर काय करायचं, हे पूर्ण पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला टेन्शन आलं असेल, ताण आलं असेल, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा. की पहिल्यांदा असं बघायचं नाही की अरे आता, तुम्ही ते करून बघा. जेव्हा पण तुम्हाला टेन्शन ताण येते, माझा व्हिडिओ लावणे आणि ते स्वतः करणे. फक्त बघायचं नाही हा असं, नंतर बघितल्यानंतर काहीच होत नाही, तुम्हाला समजणारच नाही की काय होते नक्की केल्यानंतर. तर करून बघा, हा व्हिडिओ लावा आणि मी जे जे बोलत आहे बोलते, मी पण डोळे बंद करून फक्त बोलतच आहे, काय करायचं कसं करायचं. फक्त ते फील करा की जे मी बोलते ऐका, मी काय बोलते ते. डोळे बंद करा आणि व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय फरक पडला, काय जाणवलं. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.